Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In your previous lecture you have studied point importance of plant maintenance, objectives of good maintenance system and types of plant maintenance. जे काही आपलं प्रीवियस लेक्चर झालेलं आहे त्या प्रीवियस लेक्चरमध्ये आपण यंत्रसामग्री म्हणजे काय, प्लांट मेंटेनन्स म्हणजे काय, त्याचबरोबर ती यंत्रसामग्री देखभालीचं महत्त्व का आहे बिझनेसमध्ये, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, फॅक्टरीमध्ये यंत्रसामग्री देखभालीला महत्त्व का आहे, त्याचबरोबर ती यंत्रसामग्री देखभालीचे प्रकार कोणकोणते आहेत आणि चांगल्या देखभाल यंत्रणेची उद्दिष्टे कोणकोणती आहेत, गुड मेंटेनन्स सिस्टमसाठी कोणकोणते ऑब्जेक्टिव्ज आहेत आणि टाइप्स ऑफ प्लांट मेंटेनन्सचे यंत्र देखभालीचे प्रकार कोणकोणते आहेत आपण प्रीवियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे त्या आजच्या लेक्चरमध्ये आपण यंत्रसामग्रीच्या देखभालीतील आधुनिक प्रवाह, टायटल असेल तुमचं रिसेंट ट्रेंड्स इन प्लांट मेंटेनन्स, हा पॉईंट स्टडी करणार आहोत, हा पॉईंट आपण पाहणार आहोत. ओके, सो आपण थर्ड टॉपिक आपला स्टार्ट केलेला होता आणि थर्ड टॉपिकमधला हा आपला पॉईंट आहे. सो प्रत्येकाने नोट्स कंप्लीट करायच्या आहेत, ज्या की तुमच्या चेक केल्या जाणार आहेत. इंटरनल मार्क्स असणार आहेत नोट्ससाठी. सो सेपरेट नोटबुक करून सेपरेट नोटबुकमध्ये जे काही आपले टॉपिक्स कंप्लीट होत आहेत त्या कंप्लीट टॉपिकची नोट्स तुम्ही काढणं गरजेचं आहे, जे की इंटरनल मार्क्ससाठी चेक केली जाणार आहे नोटबुक. ओके, सो आजचं जे लेक्चर आपलं असणार आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत रिसेंट ट्रेंड्स इन प्लांट मेंटेनन्स. मग यामध्ये काय सांगितलं गेलं आपल्याला, तर सध्याच्या काळामध्ये जी काही यंत्र यूज केली जातात फॅक्टरीमध्ये, बिझनेसमध्ये, त्या यंत्रांची देखभाल करणं किती महत्त्वाचं आहे, का महत्त्वाचं आहे आणि सध्याच्या काळामध्ये यंत्र देखभालीसाठी कोणकोणत्या वेगवेगळ्या टेक्निकचा यूज केला जातो हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. ओके, आणि जी काही वेगवेगळी नवीन टेक्नॉलॉजी किंवा टेक्निक्स यूज केल्या जातात, नवीन तंत्र यूज केले जातात, त्या तंत्रामुळे जी काही यंत्रसामग्री जी असेल त्या यंत्रसामग्रीची देखभाल जी केली जाते त्या देखभालीमध्ये काय होते किंवा त्या देखभाल कार्यक्षमतेमध्ये काय होते, वाढ होत असते. ओके, तसेच जी काही मशिनरी असणार आहे त्या मशिनरीची जी काही देखभाल केली जाते त्याची जी कॉस्ट असते त्या कॉस्टमध्ये सुद्धा काय होते, बचत होते. बघा, सध्याच्या काळामध्ये जी काही यंत्रांच्या देखभालीसाठी वेगवेगळी मॅनेजमेंटची टेक्निक्स यूज केली जातात त्या टेक्निकमुळे काय होतं, तर देखभालीची जी काही कार्यक्षमता असेल ती कार्यक्षमता इन्क्रीज होते आणि त्याचबरोबर ती मशिनरी देखभालीसाठी आपल्याला जी काही कॉस्ट येणार आहे ती कॉस्टसुद्धा आपली कमी येते, त्या खर्चामध्ये आपल्याला बचत होते. यंत्र असतील, मशिनरी असतील, त्यांच्या नोंदी ठेवण्याच्या खर्चामध्ये जर आपल्याला बचत झाली तर नक्कीच आपल्याला त्याच्या खर्चामध्ये सुद्धा बचत होणार आहे. आणि या नवनवीन टेक्निक्स ज्या येतात त्या नवनवीन टेक्निक्समुळं काय होतं, मशिनरी देखभाल आणि त्याच्या नोंदी ठेवणं आपल्याला सोयीचं जातं, त्यामध्ये जास्तीत जास्त चुका आपल्याला दिसून येत नाहीत. आता कोणकोणती टेक्निक्स आहेत जी की अलीकडच्या काळामध्ये, सध्याच्या काळामध्ये मशिनरी देखभालीसाठी, प्लांट मेंटेनन्स, प्लांट यंत्रसामग्री देखभालीसाठी यूज केली जाते, प्लांट मेंटेनन्ससाठी यूज केली जाते. मग त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे टेक्निक्स दिलेले आहेत. मग फर्स्ट तुमचं टेक्निक असणार आहे यूज ऑफ कम्प्युटर, म्हणजे संगणकाचा वापर करणे. त्यानंतर पर्ट टेक्निक म्हणजे काय, तर प्रोग्राम इव्हॅल्युएशन रिव्ह्यू टेक्निक, PERT, लक्षात ठेवायचा लॉंग फॉर्म, PERT, प्रोग्राम इव्हॅल्युएशन रिव्ह्यू टेक्निक. आपण पर्ट या टेक्निकचा सुद्धा यूज करतो. त्यानंतर सर्वसाधारण यंत्रे व विशेष प्रकारची यंत्रे, जनरल पर्पज अँड स्पेशल पर्पज मशीन्स. देन आधुनिक तंत्राचा वापर, यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी, अतिशय महत्त्वाचा आहे यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. देन देखभालीसाठी यंत्रमानवाचा वापर. बघा, विदाऊट मानव यंत्राची देखभाल होणार आहे का, तो होणार नाही. यंत्राची देखभाल करायची आहे याच्यासाठी आपल्याला माणसाची गरज आहे. नेक्स्ट, देखभालीसाठी स्वतंत्र यंत्रणा व तज्ज्ञ व्यक्तीच्या नियुक्त्या. इंडिपेंडंट मेंटेनन्स सिस्टम अँड अपॉइंटमेंट ऑफ एक्सपर्ट्स.
आणि लास्ट आहे देखभालीसाठी वार्षिक करार पद्धतीचा अवलंब, ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट सिस्टम. या 6-7 नंबर्स तुम्हाला टेक्निक्स दिलेल्या आहेत, ज्या की सध्याच्या काळामध्ये प्लांट मेंटेनन्ससाठी मोस्टली यूज केल्या जातात. पहिली टेक्निक आहे आपली संगणकाचा वापर, कॉम्प्युटर यूज. यामध्ये काय सांगितलं जातं, तर सध्याच्या काळामध्ये जे काही प्रोडक्शन केलं जातं किंवा जे काही उत्पादन संस्था आहेत, या यंत्रांची व उपकरणाची देखभाल ठेवण्यासाठी काय करतात, कम्प्युटरचा यूज करतात, संगणक प्रणालीचा यूज करतात. आणि यूज करताना आपल्याला दिसतात. मोठ्या कारखान्यात जर कम्प्युटरचा यूज हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. आणि कम्प्युटरची संगणकाची उपयुक्तता आपल्याला तिथे जास्तीत जास्त दिसून येते. त्याचबरोबर जर आपल्याला प्रतिबंधात्मक देखभाल करायची असेल तर प्रतिबंधात्मक देखभालीसाठी सुद्धा संगणकाचा वापर हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण काय होतं, तर संगणकाचा वापर केल्यामुळे अचानक निर्माण होणाऱ्या ज्या काही दुरुस्त्या आहेत त्यासाठी आपल्याला जास्तीचं काम करावं लागत नाही किंवा जास्तीचं काम करण्याची गरज तिथं पडत नाही. आणि यंत्रांचे जे काही पार्ट्स असणार आहेत, भाग असणार आहेत, ते आपण टाईमच्या अगोदर काय करतो, रिन्यू करत असतो. म्हणजेच टाईमच्या अगोदर आपण काय करतो, चेंज करत असतो. ओके. संगणकाचा यूज केल्यामुळं काय होतं, तर जी काही मशिनरी आहे त्या मशिनरीचे काही सुटे पार्ट्स असतील ते पार्ट्स आपण वेळेच्या अगोदर चेंज करतो. याचाच अर्थ काय होतो, तर ऐन वेळेला आपली मशिनरी प्रोडक्शन प्रोसेसमध्ये बंद पडू नये यासाठी आपण इन ॲडव्हान्समध्ये काय करत असतो, तर आपली मशिनरीचे पार्ट्स जे आहेत ते पार्ट्स आपण चेंज करत असतो. आणि जर आपण असं केलं की वेळेच्या अगोदर आपण मशिनरीची देखभाल करून मशिनरीची काळजी घेऊन मशिनरी मेंटेन ठेवली तर नक्कीच जी काही आपल्याला मेंटेनन्ससाठी जो काही आपल्याला कॉस्ट येणार आहे, खर्च येणार आहे, तो नक्कीच आपल्याला इथं बचत होणार आहे त्या खर्चामध्ये. ओके. सो जी काही मशिनरी आहे त्या मशिनरी ज्या वेळेला परचेस केली, ज्या वेळेला ती फॅक्टरीमध्ये बिझनेसमध्ये आणली जाते त्यावेळेला तिचं रेकॉर्ड ठेवलं जातं. त्याचबरोबर तिचे काही पार्ट्स लूज झालेले असतील, तिचे काही भाग सुटे होत असतील तर ते आपल्याला वेळच्या वेळी काय केलं पाहिजे, तर ते पार्ट्स आपण फिट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती काही जर चेंज करायची असली तर ते वेळेच्या अगोदर चेंज करणं गरजेचं आहे. असं नाही की मशिनरी पूर्ण बंद पडल्यानंतरच ती रिपेअर करायची, असं काही नाही. सो वेळेच्या अगोदर जर आपण ती चेंज केले त्याचे पार्ट्स किंवा मशिनरी रिपेअर केली तर नक्कीच तिथं आपल्या खर्चामध्ये सुद्धा बचत होणार आहे. जी काही कॉस्ट असणार आहे मेंटेनन्सची ती तिथं आपली सेव्ह होणार आहे, कॉस्ट आपल्याला कमी येणार आहे. ओके. हे झालं आपलं पहिलं टेक्निक. काय होतं, द यूज ऑफ कम्प्युटर. काय सांगितलंय शॉर्टमध्ये, कम्प्युटरचा यूज केला जातो आणि कम्प्युटरचा यूज केल्याने वेळेच्या अगोदर ती मशिनरी ही रिपेअर केली जाते. त्यामुळं काय होतं, जी काही मेंटेनन्स कॉस्ट असते ती आपल्याला कमी येते. म्हणजेच जो काही देखभालीचा खर्च आहे तो आपल्याला कमी ठेवण्यामध्ये आपण सक्सेस होतो. हे झालं आपलं फर्स्ट टेक्निक. सेकंड टेक्निक आपलं आहे पर्ट टेक्निक. तुम्हाला सांगितलं PERT, पर्ट लॉंग फॉर्म असेल प्रोग्राम इव्हॅल्युएशन रिव्ह्यू टेक्निक. यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, तर पर्ट ही जी पद्धत आहे या पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये देखभालीच्या योजना आपल्याला कार्यक्षमपणे आपल्या बिझनेसमध्ये, फॅक्टरीमध्ये राबवणं शक्य झालेलं आहे. आणि पर्ट जी पद्धत आहे, टेक्निक आहे, त्या पद्धतीमुळं विविध उत्पादन प्रकल्प जे असतील त्यामध्ये आपल्याला अधिकच्या सेवा सुविधा वाढवणं शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर ती नवनवीन इमारतीची निर्मिती तिथं करणं आपल्याला शक्य झालेलं आहे. आणि यामुळे काय होतं, तर जी काही प्लांट मेंटेनन्स असणार आहे, मशिनरी मेंटेनन्स असणार आहे ती जवळजवळ आपल्याला 25% पर्यंत आपण त्यामध्ये बचत करू शकतो. आणि याचाच लाभ आपल्याला विदेशी व भारतीय उत्पादन संस्थांनी घेतलेला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. इन शॉर्टमध्ये काय आहे, तर पर्ट टेक्निक यूज केल्यामुळं काय होतं, तर जे काही आपल्याला प्लांट मेंटेनन्ससाठी कॉस्ट येणार आहे ती कॉस्ट आपल्याला काय होते, कमी येते. ओके. हे झालं आपलं सेकंड टेक्निक. थर्ड टेक्निक जे आहे ते थर्ड टेक्निकमध्ये आपल्याला काय सांगितलं, तर सर्वसाधारण यंत्रे व विशेष प्रकारची यंत्रे, जनरल मशीन्स अँड स्पेशल टाइप्स ऑफ मशीन्स.
मग जी काही सर्वसाधारण यंत्रे असतील ती विविध प्रकारच्या प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला उपयुक्त म्हणजे त्याचा यूज केला जातो. काय जे कॉमन मशिनरी असतात त्या सर्व डिपार्टमेंटला फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रोसेस करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. आणि जी काही स्पेशल टाईप्सची मशिनरी असेल ती लिमिटेड कारणासाठी आपण यूज करत असतो. विशेष प्रकारची यंत्रे जी असतात ती मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनासाठी वापरली जातात, कारण त्यांची उच्च उत्पादन क्षमता आणि मर्यादित वापर या प्रकारे यंत्रे व त्याचा उपयोग लक्षात घेऊन देखभाल यंत्रणा ही निर्माण करता येत असते. स्पेशल मशीन जर असेल तर तिचा स्पेशल प्रोडक्शनसाठी यूज केला जातो. जे जनरल मशीन्स असतील जनरल मशीन्सचा यूज हा सर्व प्रकारच्या प्रोसेसेस करण्यासाठी यूज केला जातो. ओके, हे झालं आपलं थर्ड टेक्निक. काय होतं? जनरल मशीन्स अँड स्पेशल टाईप्स ऑफ मशीन. जनरल मशीन ह्या सर्व टाईप्सच्या प्रोसेससाठी यूज केलं जातं आणि स्पेशल मशीन जे असते ते स्पेशल उच्च दर्जाच्या प्रोडक्शनसाठी यूज केलं जातं. त्यानंतर नंबर 4चं टेक्निक आपलं आहे यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं. आता आधुनिक तंत्रज्ञान कोणकोणत्या पद्धतीचं आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे ते पाहून कोणकोणत्या पद्धतीचा आपण यूज केला पाहिजे हे तिथं आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग यामध्ये आपल्याला काय सांगितलं जातं तर यंत्रसामग्री जी असणार आहे मशिनरी जी असणार आहे त्या मशिनरीच्या देखभालीसाठी आधुनिक न्यू मॉडर्न टेक्निक कोणकोणत्या प्रमाणामध्ये आलेले आहेत ते आपण बघून त्याचा आपण वापर करणं गरजेचं आहे. आणि काही फॅक्टरीमध्ये कारखान्यामध्ये मॉडर्न टेक्निकचा यूज हा आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केलेला दिसून येतो. यामुळं काय होतं तर जे काही आपण प्लॅनिंग केलेलं आहे प्लांट मेंटेनन्ससाठी किंवा मशिनरी रिपेअरसाठी मशिनरी मेंटेनन्ससाठी जे काही आपलं नियोजित देखभालीचे अधिक आपली प्लॅनिंग केलेलं असेल ते प्लॅनिंग आपल्याला अधिक जास्तीत जास्त इफेक्टिव्ह करता येणं शक्य झालेलं आहे. कारण आपण प्लॅनिंग जे काही केलेलं आहे मशिनरी मेंटेनन्ससाठी त्यावरती जर आपण मॉडर्न टेक्निक्सचा जर यूज केला तर काय होणार आहे ते प्लॅनिंग आपल्याला जास्तीत जास्त इफेक्टिव्हपणे पार पाडणं शक्य होणार आहे. आणि मॉडर्न जे टेक्निक्स असतील त्या टेक्निक्सच्या वापरामुळं काय होतं तर जी काही मशिनरी मेंटेनन्स आहे त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त चेंजेस झालेले दिसून येतात आणि त्यामुळे जे काही खर्च होणार आहे त्या खर्चामध्ये बचत होते. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे मशिनरी बिघाडाचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. आणि त्याचबरोबर ती मशिनरीची देखभाल जी आहे ती कार्यक्षमपणे होती आहे की नाही यावरती सुद्धा आपण कंट्रोल तिथं ठेवू शकतो, नियंत्रण ठेवू शकतो. हे झालं आपलं 4 नंबरचं टेक्निक. काय होतं यूज ऑफ मॉडर्न टेक्निक्स. देन 5 नंबरचं टेक्निक आहे ते म्हणजे देखभालीसाठी यंत्रमानवाचा वापर. आता विदाऊट मानव यंत्राची मशिनरीची देखभाल होणार आहे का तर नाही. सांगितलं आहे का तर मोठ्या उत्पादन प्रकल्पामध्ये जे काही बिझनेस असे असतात की त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन घेतलं जातं किंवा वस्तूंची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. त्यामध्ये जी काही मशिनरी यूज केली जाते त्या मशिनरीच्या देखभालीच्या कामासाठी यंत्रमानवाचा वापर हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण प्रोडक्शन हे जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे मानवी अपघात त्याबरोबर त्यामधील सुरक्षितता वाढण्यास मदत होते. परिणामी काय आपल्याला इफेक्टिव्हली आपल्याला काय दिसून येतं तर जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईंचं मनोधैर्य वाढण्यात रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं. सो मशिनरीची देखभाल करण्यासाठी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं ज्या बिझनेसमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट्सचं उत्पादन तिथं घेतलं जातं प्रोडक्शन तिथं घेतलं जातं तिथं त्या मशिनरीच्या देखभालीसाठी यंत्रमानवाचा वापर करणं महत्त्वाचं आहे. देन त्यानंतरचं 6 नंबरचं टेक्निक आपलं 6 नंबरचं टेक्निक आहे देखभालीसाठी स्वतंत्र यंत्रणा व तज्ज्ञ व्यक्तींच्या नियुक्त्या. अतिशय महत्त्वाचं आहे की आपल्या फॅक्टरीमध्ये आपल्या बिझनेस फर्ममध्ये जी काही मशिनरी आहे त्या मशिनरीचं देखभाल करण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीच्या लोकांची नेमणूक करतोय कोणत्या पद्धतीचे लोक तिथं असणार आहेत. इंडिपेंडन्स मेंटेनन्स सिस्टम अँड अपॉइंटमेंट ऑफ एक्सपर्ट लोक तिथं असणं अतिशय गरजेचं आहे. जी काही मशिनरी आहे यंत्रसामग्री आहे त्याच्या देखभालीसाठी स्वतंत्र यंत्रणा म्हणजेच स्वतंत्र इंडिव्हिज्युअल लेवलवरती त्याच्यासाठी डिपार्टमेंटची निर्मिती करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या स्वतंत्र यंत्रणेमध्ये
जी काही लोकांची किंवा व्यक्तींची नेमणूक केली जाणार आहे त्या व्यक्ती कशा असल्या पाहिजेत, तर त्या व्यक्ती त्या कामामध्ये एक्सपिरियन्स त्यांना असला पाहिजे, त्या व्यक्तींना त्यामध्ये नॉलेज असलं पाहिजे, त्याचबरोबर त्या व्यक्ती कशात एक्सपर्ट कुशल व्यक्तीची नेमणूक तिथे करावी लागते आपल्याला. आणि या व्यक्तींची नेमणूक करून प्रोडक्शन प्रोसेस जी असणार आहे त्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे बिघाड होतात, त्याचबरोबर ती मशिनरी का बंद पडते, प्रोडक्शन प्रोसेसमध्ये होणारे बिघाड आणि त्याची दुरुस्ती, कार्यक्षमता वाढण्यात रूपांतर आपल्याला झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर ती कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. जर तुम्ही तुमच्या मशिनरी देखभालीसाठी जे काही यंत्रणा उभी केली असेल त्या यंत्रणेमध्ये तुम्ही स्मार्ट एक्सपर्ट कुशल एक्सपिरियन्स पर्सनची तुम्ही जर नेमणूक करत असाल तर. हे झालं आपलं 6 नंबरचं टेक्निक. टायटल होतं देखभालीसाठी स्वतंत्र यंत्रणा व तज्ज्ञ व्यक्तींच्या नियुक्त्या, इंडिपेंडंट मेंटेनन्स सिस्टम अँड अपॉइंटमेंट ऑफ एक्सपर्ट्स. लास्ट टेक्निक आपलं आहे ते म्हणजे 7 नंबर, देखभालीसाठी वार्षिक करार पद्धतीचा अवलंब, ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट सिस्टम. ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट सिस्टम. इन दिस पॉइंट काय सांगितलं आपल्याला की प्रामुख्याने मोस्टली लहान व सहाय्यक स्वरूपाचे जे काही उत्पादक असणार आहे, जे की छोट्या प्रमाणामध्ये वस्तूंची निर्मिती करतात, वस्तू सेवांची निर्मिती छोट्या प्रमाणामध्ये करतात, छोट्या स्वरूपामध्ये करतात व व्यावसायिकांना स्वतंत्र देखभाल यंत्रणा तिथं निर्माण करणं अतिशय आवश्यक वाटतं का, तर आर्थिकदृष्ट्या तेवढं ते शक्य नाही आणि आवश्यक आहे, परंतु ते शक्य नाही कारण त्यांच्या व्यवसायामधून वस्तू किंवा सेवांची जी निर्मिती केली जाते ती अतिशय लहान प्रमाणामध्ये केली जाते. मग त्यांना परवडणार नाही की इंडिव्हिज्युअल लेवलवरती त्यांना स्वतंत्र मेंटेनन्स सिस्टम निर्माण करणं त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. त्यामुळं काय होतं की त्यांच्या देखभालीसाठी किंवा त्यांच्या मशिनरींच्या देखभालीच्या गरजेसाठी स्वतंत्र देखभाल व्यावसायिक निर्माण केलेले आहेत आणि या व्यावसायिकांकडून देखभालीची सेवा दिली जाते. म्हणजेच त्यांना अपॉइंट करायचं, ते येणार, आपल्या मशिनरी चेकआउट करणार आणि जाणार. ओके, त्याच्यासाठी आपण सेपरेट आपल्या बिझनेस फर्ममध्ये त्याच्यासाठी डिपार्टमेंट निर्माण करू शकत नाही कारण ते आपल्याला परवडणार नाही. कारण आपल्या बिझनेसमध्ये ज्या काही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो कस्टमरला त्या कशा आहेत, तर त्या अतिशय स्मॉल लेवलवरती आहेत, लहान प्रमाणामध्ये आहेत, त्याची कॅपॅसिटी अतिशय कमी आहे आणि त्यासाठी ॲन्युअल देखभाल करार, ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो केला जातो आणि त्यामुळे हमखास आपल्याला तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्फत देखभालीचं कार्य कमीत कमी खर्चामध्ये पूर्ण करता येणं शक्य झालेलं आहे. आणि अतिशय महत्त्वाचं आहे की कमीत कमी खर्चामध्ये आपली सर्व कामं होणं. कारखान्यामध्ये जी काही मशिनरी, यंत्रसामग्री, उपकरणे यूज केले जातात किंवा यांच्या देखभालीसाठी दुरुस्त्या व यंत्रणा ज्या आहेत, दुरुस्त्या व यंत्रांच्या भागांचे जे काही नूतनीकरण करण्याचं कार्य केलं जातं बघा, त्यांचं नूतनीकरण करण्याचं जे काही कार्य केलं जातं ते, त्याचबरोबर कारखान्यामध्ये जी काही यंत्रसामग्री असेल, उपकरणे असतील, यांची जी काही प्रोडक्शन प्रोसेसमध्ये कंटिन्युअसली आणि दीर्घकाळपर्यंत जी काही मशिनरी, यंत्रसामग्री यूज केली जात आहे, त्याचा वापर केला जात आहे, त्यामुळे सुद्धा काय होतं तर मशिनरीमध्ये बिघाड होणं, मशिनरीची मोडतोड होणं, त्याची हानी होणं हे साहजिकच आहे. सो त्यासाठी मशिनरी देखभाल करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि यामुळे यंत्रसामग्रीच्या देखभालीचं महत्त्व आपल्याला दिवसेंदिवस डे बाय डे इन्क्रीज होताना दिसून येतं. ओके, सो स्टुडंट्स, आपण काय पाहिलं आजच्या लेक्चरमध्ये, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण रिसेंट ट्रेड्स इन प्लांट मेंटेनन्स, यंत्रसामग्री मशिनरी देखभालीतील आधुनिक प्रवाह कोणकोणते आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. काय काय आपल्याला पॉईंट सांगितले गेले, तर पहिलं टेक्निक आपलं होतं संगणकाचा वापर करणं, दुसरं टेक्निक होतं पर्ट टेक्निक,
थर्ड होतं सर्वसाधारण यंत्रे आणि विशेष प्रकारची यंत्रे. त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. त्यानंतर देखभालीसाठी यंत्रमानवाचा वापर. त्यानंतर देखभालीसाठी स्वतंत्र यंत्रणा व तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती. आणि त्यानंतर देखभालीसाठी वार्षिक करार पद्धतीचा अवलंब करणे. ओके, सो या पद्धतीने आपण 6 ते 7 पॉईंट आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत, जे की तुमच्या सिलेबसमध्ये आहेत. त्याचबरोबर ते आपल्या इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1 आणि 2चं जे काही बुक आहे ते कॉमन आहे. त्या बुक्समध्ये सुद्धा त्याचे तुम्हाला नोट्स ह्या मिळतील. ओके, सो बुक्समधून नोट्स घेऊन कंपल्सरी नोटबुक सगळ्यांनी मेंटेन करायचे आहे. त्याचबरोबर ते प्रत्येक टॉपिकच्या नोट्स तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये असल्या पाहिजेत. ओके, so students, if you don't understand some of the topics, some of the points, you can message me in the comment section below. If you have any queries, any problems, you can ask me in the comment section below. It is a compulsory to write your full name in the comment section. Everyone wants to write their full name in comment section for your प्रेझेंटी. तुमची प्रेझेंटी अतिशय महत्त्वाची आहे. इंटरनल इव्हॅल्युएशनचे जे काही तुमचे मार्क्स आहेत त्या मार्क्समध्ये तुमच्या नोट्स असतील, तुमचा सेमिनार असेल, तुमची युनिट टेस्ट असेल, त्याचबरोबर तुमची प्रेझेंटी असेल. या सर्व गोष्टी तिथं महत्त्वाच्या आहेत. सो कंपल्सरी कमेंट सेक्शनमध्ये प्रत्येकाने तुमचं पूर्ण नाव लिहा. ज्या स्टुडंट्सनी इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हा विषय TYला BComच्या घेतलेला असेल त्या स्टुडंटनी कंपल्सरी त्यांचं पूर्ण नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहिणं महत्त्वाचं आहे. ओके स्टुडंट्स, तुम्हाला काही क्वेरी क्वेश्चन्स जर असतील तर तुम्ही मला ते कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ओके, थँक्यू.